नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत पुजारी, विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BCom 6 सेमिस्टरमधला कॅपिटल मार्केट यामधला पहिला चॅप्टर आपण बघणार आहोत. भारतातील वित्तीय प्रणाली किंवा भारतीय वित्तीय प्रणाली, भारतीय वित्तीय व्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास हा त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो. विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित असते. उलट वित्तीय व्यवस्था न्यून विकसित असल्यास अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेस मर्यादा येतात. हे तर माहिती आहे, कोणत्याही देशाचा जो अर्थव्यवस्थेचा जर विकास आपल्याला बघायचा आहे तर त्या देशातील वित्तीय व्यवस्थेवर तो विकास हा अवलंबून असतो. विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित करणे फार महत्त्वाचं आहे. वित्तीय व्यवस्था ही जर विकसित झालेली नसेल तर अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेमध्ये मर्यादा किंवा अडथळे तिथं आपल्याला पाहायला मिळतात. अर्थ व्यापक दृष्टीने वित्त म्हणजे कर्जाने दिला घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची गरज व्यक्ती, कुटुंबे, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती, शेतकरी तसेच विविध सरकारे इत्यादींना असते. उदाहरणार्थ, व्यक्ती व कुटुंबांना वित्ताची गरज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच गृहबांधणीसाठी असते. व्यापाऱ्यांना वित्ताची गरज आपला माल विकत घेण्यासाठी तसेच साठवण्यासाठी असते. तर उद्योगपतींना आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्त आवश्यक असते. तसेच सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी, विकासात्मक कार्यासाठी तसेच युद्ध सज्जतेसाठी पैशाची आवश्यकता असते. अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेस वित्तीय व्यवस्था असं म्हटलेलं आहे. साधी उदाहरणं दिले की व्यक्ती व कुटुंबांना वित्ताची गरज असते. दैनंदिन त्यांच्या ज्या काही अन्न, वस्त्र, निवारा गरजा आहेत त्या त्यांना पूर्ण करायच्या असतात. घर बांधायचं असतं, त्यासाठी वित्ताची गरज असते. व्यापाऱ्यांना वित्ताची गरज का असते तर कच्चा माल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणे, स्थिर भांडवल व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्त आवश्यक असते. त्याच पद्धतीने सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी किंवा वेगवेगळ्या विकासात्मक योजना राबविण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. आणि अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणारा पैसा किंवा त्यातून होणारी देवाणघेवाण याला वित्तीय व्यवस्था असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना. तर वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे 2 भाग पडतात. एक भारतीय नाणे बाजार तर दुसरं आहे भांडवल बाजार, भारतीय भांडवल बाजार. तर वित्ताच्या कालावधीनुसार आपण 2 भाग पाडले. भारतीय नाणे बाजार त्यामधला पहिला की वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधींची देवाणघेवाण होते त्याला नाणे बाजार असे म्हणतात. काय सांगितले की वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागांमध्ये अल्पकालीन निधीची देवाणघेवाण होते त्याला नाणे बाजार असे म्हणतात. की अल्प काळासाठी आपण तो पैसा घेतला आहे, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष किंवा 2, 3, 5 म्हणजे ज्या अल्प कालावधी ठरलेला आहे की 3 वर्षासाठी मी कर्ज घेत आहे, 5 वर्षासाठी घेत आहे किंवा 10 वर्षासाठी घेत आहे. तर कमी कालावधीसाठी जिथं वित्ताची देवाणघेवाण केली जाते. नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र कृषीसाठी हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्याचा असू शकतो. आता यांनी इथं सांगितलं की नाणे बाजारात काय आहे की कर्ज व्यवहार अगर करायचा असेल तर तो 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र कृषी जर व्यवसाय असेल
तर त्यासाठी तुम्हाला 15 ते 18 महिन्यापर्यंत तुम्हाला तो वापरता येतो. भारताच्या नाणे बाजारात असंघटित क्षेत्राचा तसेच संघटित क्षेत्राचा समावेश होतो. असंघटित क्षेत्रामध्ये सावकार, सराफी, पेढीवाले तसेच बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश त्यामध्ये होतो. संघटित क्षेत्रात व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच परकीय बँकांचा समावेश आपल्याला तिथं पाहायला मिळतो. तर नाणे बाजार त्यामध्ये अल्प कालावधीसाठी अल्पकालीन निधींची देवाणघेवाण केली जाते. त्याला अल्पकालीन आपण नाणे बाजार असं, भारतीय नाणे बाजार असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये कर्ज व्यवहार हा 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी होतो. पण कृषी व्यवसायासाठी जर तो असेल तर त्याचा व्यवहार हा 15 ते 18 महिन्यांपर्यंत आपल्याला असू शकतो. भारतीय नाणे बाजारांमध्ये संघटित क्षेत्राचा तसेच असंघटित क्षेत्राचा सुद्धा समावेश होतो. त्यामध्ये असंघटित म्हणजे सावकार, सराफी, पेढीवाले तसेच बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो. संघटित क्षेत्रामध्ये कोण कोण येतं तर व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच परकीय बँकांचा समावेश होतो. त्यानंतर आहे भारतीय भांडवल बाजार. तर भारतीय भांडवल बाजार म्हणजे वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधीची देवाणघेवाण होते त्याला भांडवल बाजार असं म्हटलेलं आहे. तर वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागामध्ये मध्यम आणि दीर्घकालीन, तर नाणे बाजारमध्ये आपण बघितलं की अल्पकालीन, तर भारतीय भांडवल बाजारमध्ये काय आहे की मध्यम आणि दीर्घकालीन निधींची जिथं देवाणघेवाण केली जाते त्याला भांडवल बाजार असं म्हटलेलं आहे. त्या भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणतः 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन, तर त्यापेक्षा जास्त 20 ते 25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घकालीन असं म्हटलेलं समजलं जातं. तर आता भांडवली बाजारात काय सांगितलं की 1 वर्षाच्या अधिक कालावधीचं जर कर्ज असेल किंवा 5 वर्षाच्या आत, मॅक्झिमम 5 वर्षापर्यंत जर त्यांना कर्ज सुविधा दिली असेल तर ते मध्यमकालीन मध्ये त्याचा भांडवल बाजार केला जातो. आणि जर त्यापेक्षा जास्त असेल, 20-25 वर्षापर्यंत जर कालावधी असेल तर तो दीर्घकालीन भांडवल बाजार हा समजला जातो. तर भारतीय भांडवल बाजारात वित्तपुरवठा करणाऱ्या व इतर वित्तीय सेवा देणाऱ्या किंवा प्रदान करणाऱ्या संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो तर व्यापारी बँका, विकास वित्तीय बँका, उदाहरणार्थ IFCI, IDBI, ICICI, SFC, SIDC इत्यादी. विकास कंपन्या, LIC, GIC, मर्चंट बँक, म्युच्युअल फंड्स, पतदर्जा ठरवणाऱ्या संस्था, तसेच भांडवल बाजारात कर्ज घेणाऱ्यांना ऋणको व कर्ज देणाऱ्यांना धनको एकत्र आणणारे रोखे बाजार म्हणजेच स्टॉक एक्सचेंजेस व त्यातील दलाल महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. आता भांडवल बाजारामध्ये वित्तपुरवठा करणाऱ्या आपण वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या संस्था बघितल्या की व्यापारी बँका आहे, वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहे, विकास बँका आहे, मर्चंट बँक, म्युच्युअल फंड, पतदर्जा ठरवणाऱ्या ज्या काही संस्था आहे. तर यामध्ये जिथे कर्ज घेणारे जे ऋणको असतात व कर्ज देणारे जे धनको असतात यांना आपण म्हटलेलं आहे भांडवल बाजाराच्या ह्याच्यात की रोखे बाजार म्हणजेच स्टॉक एक्सचेंज आपण त्याला म्हणतो. आणि त्यामधली महत्त्वाची भूमिका कोण बजावतं तर ब्रोकर्स म्हणजे दलाल. ही भारतीय बँक व्यवसायाचे अस्तित्व हे प्राचीन काळापासून असले तरी आधुनिक बँक व्यवसाय मात्र ब्रिटिश काळापासूनच आपल्याकडे सुरू झालेला आहे. तर भारतीय वित्तीय प्रणाली, भारतीय वित्तीय व्यवस्था कशाला म्हणतात, भारतीय वित्तीय
व्यवस्थेची रचना म्हणजे काय, त्यामध्ये आपण वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे दोन भाग पाडले आहे. एक भारतीय नाणे बाजार मनी मार्केट आणि दुसरा आहे भारतीय भांडवल बाजार म्हणजेच कॅपिटल मार्केट. आणि या पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. धन्यवाद.